गणेशाय नमः. ओम भक्तकल्पवृक्षाय नमः. अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कुठलाच शत्रू नाही. स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अटूट विश्वासाची. दुःख प्रत्येकालाच असते, पण जो दुःखातही सुख शोधतो तोच खरं जीवन जगतो. रात्री झोपताना एवढाच एक विचार मनात येतो, एवढा वेड्यासारखा का जीव लावला असेल बरं मी तुला. स्वामी सांगतात, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवण्यासाठी जन्माला आलोय. डोळ्यांना आवडल म्हणजेच प्रेम नाही. ज्याला बघताच हृदय धडधडते ते असतं प्रेम. आणि हे हृदय तेव्हाच धडधडते जेव्हा डोळ्यासमोर माझ्या स्वामींचा चेहरा येतो. स्वामींवर श्रद्धा असेल तर फुलातही स्वामी दिसतात. या चुकांमुळे स्वामी तुमच्यावर क्रोधित होतात. एखाद्या अपंग व्यक्तीची चेष्टा करणे, एखाद्याच्या अंत्यसंस्कारात हसणे, खोटे बोलणे, लोकांची दिशाभूल करणे, फसवणूक करणे, एखाद्या व्यक्तीला दुखापत करणे, एखाद्या व्यक्तीला न कळवता उष्टे अन्न खाऊ घालणे, एका हाताने प्रसाद घेऊन आपला वाटा दुसऱ्यांना देणे. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं म्हणणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो. स्वामी म्हणतात, तुझे विज्ञान सुद्धा ईश्वरानेच बनवले आहे. तसे तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची कीव येते. तसेच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरी साक्षात्कार झालेले लोकांना तुमच्यासारख्या ईश्वराला न मानणाऱ्या मूर्खांची कीव येते. लबाडीचा परिणाम गणपत आणि वंदना या नावाचे एक जोडपे होते. त्यांचा उदरनिर्वाह दुधाच्या विक्रेतीवर चालायचा. त्यांच्याकडे सोनं, चांदी आणि रुपा या नावाच्या 3 म्हशी होत्या. त्यातली चांदी नावाची म्हैस कायमची हटकायची. एक रात्री चोर येऊन त्याच्या 3 म्हशींना घेऊन जातात. चालून चालून चोर रस्त्यात थकवा आल्यामुळे म्हशींना एका ओसाड जागेत बांधून विसाव्याकरता जातात. इकडे गणपत स्वामीकडे येऊन म्हशी चोरल्या गेल्या म्हणून सांगतो. जर म्हशी मिळाल्या तर त्यातली एक म्हैस देऊ असा नवस करतो. स्वामी त्याला जमिनीत म्हशी कुठे आहेत हे दाखवतात. त्यानंतर गणपत जाऊन म्हशी घेऊन येतो. पण आता नवस फेडायला जाताना तो वांस म्हशीला स्वामींना द्यायचं ठरवतो. असं केल्याने त्याला वाटतं एका दगडाने 2 शिकार होतील. दुसऱ्या चांगल्या म्हशी आपल्याकडेच राहतील आणि बायकोच्या डोक्यातलं खटकणार नाही. म्हैस दिल्याने नवस पण फेडला जाईल. गणपत स्वामीकडे जाऊन वांस म्हैस देऊन येतो. गणपत आपल्या इतर क्षुल्लक म्हशीचे दूध काढतो, पण काही केल्याने एक थेंब सुद्धा दूध निघत नाही. त्याला कळून चुकते की स्वामीशी केलेल्या लबाडीने हा परिणाम आहे. तो पत्नीसह स्वामींच्या चरणी शरण येतो. स्वामींना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो. स्वामी मात्र पहिली त्याची हजेरी घेतात आणि त्याला प्रबोधन करतात. स्वामी म्हणतात, अशाश्वत अवलंबून राहू नका. शाश्वत केवळ एक हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळे हो. ईश्वर काळजी वाहील. आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस. मनोरंजन संघर्ष स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या जीवनात खूप बदल घडवून आणले. स्वामीच्या प्रेरणादायक शब्दांनी त्यांना सत्याची जाणीव करून दिली आणि त्याच्या विचारात परिवर्तन घडवून आणले. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज
आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून त्यांना मार्गदर्शन करीत आहे, अंतकाळापर्यंत करीत राहतील. आजही श्री स्वामी समर्थ महाराज जो जो भेटेल त्यांचा उद्धार अनेक मार्गातनं करत आहे. भक्ती म्हणजे काय? किती साधी सोपी सरळ वाक्य आहे पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात. फक्त एक चित्ताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे सत्य आहे. सद्गुरू भक्तांची काळजी घेतात. नारायण नावाचा एक मोठे सरकारी अधिकारी होते. ते मनापासून स्वामींची भक्ती करायचे. त्यांची पत्नी, आई आणि मुलगाही धार्मिक होते, पण त्यांचा स्वामींवर अजिबात विश्वास नव्हता. पण त्यांच्या मते स्वामी हे मानव आहे, देव नाही. स्वामींचे दर्शन घेऊन परतताना स्वामींना त्यांची भेट म्हणून आणलेली शॉल घ्यायची आहे हे नारायणाच्या लक्षात येते. गौराबाई ही दुसरी सुंदरबाई, ती झालं स्वामींना घ्यायची म्हणून घेते, पण स्वामींना काही देत नाही. स्वामी थंडीत थरथर कापत असतात. ते गौराबाईंना नारायणाने दिलेल्या शॉलबद्दल विचारतात. तेव्हा ती स्वामींना शॉल आणून देते. इकडे नारायणाला सरकारी कामासाठी रात्री गावाबाहेर जायचे असते. नारायणाची आई आज क्रिंका असल्यामुळे त्यांना जाण्यापासून परावृत्त करते. तथापि स्वामींचे सेवक घाबरत नाही असे म्हणत नारायण बाहेर जातात. रस्त्याने जाणाऱ्या 2 जणांनी नारायण अडवलेले मारहाण करून बंडल हिसकावले. रक्ताने माखलेले नारायण जमिनीवर पडतो आणि स्वामींचं नाम जप करत राहतो. काही अंतरावर 2 पोलीस जात असतात. एक मुस्लिम व्यक्ती त्याच्याकडे येऊन पाठीमागे कोणाची तरी दुखापत झाल्याचे त्यांना सांगते, पण पोलीस आमच्याकडे वेळ नाही असे सांगते. पुढे जातात. काही अंतर गेल्यावर स्वामी त्यांच्याकडे प्रत्यक्ष येतात आणि त्यांना ती सूचना देतात. स्वामींचे तेज आणि रुबाब पाहून पोलीस नाही म्हणू शकले नाही आणि ते जखमी नारायणाच्या मदतीला परततात. नारायणाला पाहताच पोलीस अधिकारी उपचार करतात आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारते. नारायणाची आई नारायणाला बळबळते की स्वामी स्वामी करून काय मिळाले? मी विक्रांतच्या दिवशी जायचे नाही म्हटले तरी गेलास. नारायणाची अजूनही स्वामीवर श्रद्धा असते. काही दिवसांनी तोच पोलीस अधिकारी नारायणाच्या प्रकृतीची विचारपूस करायला येतो. नारायण विचारतो की मला दुखापत झाल्याची माहिती तुम्हाला कोणी दिली? पोलीस म्हणतात, आम्हाला एका म्हाताऱ्याने सूचना दिली. नारायणाला वाटलं स्वामींनी नक्कीच काहीतरी केले असेल. तो त्यांच्या मुलाकडून स्वामींचा फोटो मागतो आणि पोलिसांना विचारतो, हेच का ते? पोलीस अधिकारी म्हणतात, हो तेच नारायण. गहिवरून येतो. त्यांच्या कुटुंबांनाही स्वामींची कृपा वाटते, पण स्वामींनी हा अपघात का टाळला नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते. तेवढ्यात स्वामी प्रकट होतात. स्वामी म्हणतात, अरे तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही? अरे भगवंताला कोणत्याही रूपातही भक्तीची काळजी असते. नारायणाच्या नियतीस मारहाण होती. आम्ही नियती बदलत नाही, पण भक्ताची त्यातून सुटका कशी करायची याच धोरण ठरवतो. स्वतः प्रभू श्रीरामांनीही आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्याच कर्माने बनवलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या तडाख्यातनं आपल्याला भक्ताला कसं सोडवायचं यावरच सद्गुरूंचे लक्ष असते. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते. एखाद्या स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही. तसेच वेळेचेही आहे. एखाद्या गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं. फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा किंवा दुःखाचा, तुम्ही हाक द्या, मी प्रेमाने साथ देईल.
कोणतेही फूल कधीच दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नाही, कारण त्यांना पण माहिती आहे निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवले, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा. बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपण जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पहिले तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनतो. काहीतरी कोणापासून दूर व्हा, परंतु चांगला स्वभाव सुद्धा माणसाने कमवलेले सर्वात मोठं धन आहे. जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं. त्यामुळे चांगले द्या, चांगलंच मिळेल. चांगली कार्य, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी ध्यानात राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. दिवा कधीच बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याच्या कामाचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विजयी काही बोलू नका. चांगले कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील. सोन्याचा साठा करून मिळालेली श्रीमंतीपेक्षा तुमच्यासारखा सोन्याहून मौल्यवान माणसाचा साठा त्यांच्याकडे असेल ते खरे श्रीमंत. मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध हा येणारच, आणि आपले माणसे कितीही लांब असले तरी आठवणही येणारच. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर. माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलायची त्याची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटे असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण मदतीचा हात देणारे ते फक्त जीवलगच असतात. मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते, कारण न सांगता जोडणाऱ्या नात्याची परिभाषाच वेगळी असते. सगळी स्वप्न पूर्ण होत नसतात, ती फक्त पाहायची असतात. कधी कधी त्याचा रंग भरायचा असतं, पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर दुःखी व्हायचं नसतं. रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं, फक्त लक्षात ठेवायचं असतं सर्वच काही आपलं नसतं. छापलेली पुस्तके वाचण्यात खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाची पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो. नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्याशिवाय, माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाही आणि काही तोडता येत नाही. जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत. मनातलं जोडलेल्या प्रत्येक माणसाला, नात्याला कोणतेही नावाची गरज नसते. न सांगता जोडणाऱ्या नात्याची परिभाषाच काही वेगळी असते. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असेल तरीही त्यांच्या वेदना जाणवत नाही. समाधान म्हणजे एक प्रत्येकाचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरं सुखी होतो. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर फारसे मनावर घेऊ नका, कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगले म्हणतील. आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्त्वपूर्ण नाही की कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि कोणासोबत आपण आहोत. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच नाही येत आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच तर जीवन म्हणतात. तुमची विचारसरणी तुम्हाला मोठं बनवते. तर आपल्याला गुलाबासारखं बहरायचं असेल तर काट्यासह समन्वयाची कला शिकायला हवी. जगातील फक्त
मानव एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे. गमावू नका, नेहमी आनंदी राहा, हसत राहा, हसवत राहा. दुःखाचे डोंगर कोसळले तरीही आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले आहे. सुखाचे पडणारे हळूवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले आहे. फुलांच्या वाटेवरचा प्रीतीचा सुगंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवले आहे. आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले आहे. दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारे कधीच उपाशी मरत नाही. थंडी क्षणाची पण गारवा कायमचा, ओळख क्षणाची पण आपुलकी भेट क्षणाची पण नाती आयुष्यभराची, सहवास क्षणाचा पण ओढ कायमची. हीच खरी नाती. मनाने तुमची शक्तिशाली असाल तर वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीसची काडी लाखो झाडे जळवून खाक करू शकते. नशिबात जसे असेल तसेच घडेल या भ्रमात राहू नका, कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास ठेवा. हो आणि नाही हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो. आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, नाही लवकर बोलल्यामुळे आणि हो उशिरा बोलल्यामुळे. जीवनात स्वतःला आपल्याला अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत ठेवू नका, कारण दिवा विझवायला नेहमीच हवा कारणीभूत नसते. कधीकधी दिव्यातही तेल कमी असते. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असे काहीतरी मिळते ज्याची आपण कधीच अपेक्षा नसते केलेली. यालाच आपण केलेल्या कर्माबद्दल मिळालेले आशीर्वाद असे म्हणतो. जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कधीच कमी होऊ देत नाही. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजावून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा, नाहीतर तासभर साथ देणारी माणसे बसमध्ये पण भेटतात. जो फक्त वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, जो 10 वर्षाचा विचार करतो तो झाडे लावतो, जो आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस जोडतो. जेव्हा अडचणी असेल तेव्हा प्रामाणिक राहा, जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. अगरबत्ती देवासाठी हवी असते, म्हणून विकत आणताना आपण सुगंध आपल्या आवडीचा पाहतो. कधीकधी आपल्या दुःखाचा आणि सुखाचा बाजार मांडू नका, कारण इथे प्रत्येकजण मतलबी झालाय. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजूक उन्हाळ्याची प्रेमळ साथ, मंजूळ वाड्याची हळूवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येऊ सुंदर सकाळ. आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे जिच्या घामाचा एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्त्वाचे, दुसऱ्यांसाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही. समाजात जो सरळ व सत्याने वागतो त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात, कारण जंगलात लहान मोठी वाकडे तिकडे अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात, परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही. पण जी सरळ वाढलेली असतात त्या मात्र कुऱ्हाडीच्या घाव सोसावे लागतात. सगळी दुःखे दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल असं भ्रम आहे. मन प्रसन्न करा, सगळी दुःख दूर होतील. धुक्याने एक छान गोष्ट शिकवण्यासारखी असते. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूर पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. मन आणि छत्री याचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जाते, नाहीतर ओझे कायम बाळगावे लागते. कोणाचा साधा स्वभाव म्हणजेच त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचं नुकसान व्हायला नको. स्वामींचे असेच गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून
चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.